नमस्कार. मी सौ संध्या रमेश पुजारी, कोल्हापूरचीच आपल्या. तर आज एक इतका सुंदर योग आलेला आहे ना की म्हणजे प्रथमच मी कुणाचा तरी इंटरव्ह्यू घेतली आहे आणि ती व्यक्ती पण अशीच एक आगळी वेगळी आहे. तर त्या संदर्भामध्ये मला एक जुनी कविता आठवते की या जगण्यावर या जन्मावर शतदा प्रेम करावे. तर असंच जगण्यावर, माणसांवर किंवा सर्वांवरच भरभरून प्रेम करणारी आणि त्यांच्यातले चांगले गुण हेरणारी अशी एक रत्नपारखी व्यक्ती आपल्याकडे येते. आणि तुम्ही आता त्यांना पाहिलं आहे, खूपदा भेटलं आहे, त्यांना खूपदा ऐकलं आहे. पण हा माझ्यासाठी एक भाग्यवान योग आहे की आज मला त्यांचा इंटरव्ह्यू घ्यायला मिळतो. तर आभाळाहूनही थोर अशी माणसं खूप कमी असतात. म्हणजे मी उंचीनं नाही म्हणत, पण त्यांच्या कार्यानं म्हणते. तर असं एक थोर कार्य आत्तापर्यंत ज्या करत आलेल्या आहेत आणि अखंड करत राहणार आहेत, अशा नीलम दोशी आपल्या कोल्हापूरच्या, त्यांना मी इथं आमंत्रित करते. या, तुमचं स्वागत आहे. नमस्कार. आज खरंच माझं मलाच इतकं छान वाटते की माझ्या स्टुडिओमध्ये कोणीतरी माझा इंटरव्ह्यू घेते. अरे वा, किती मस्त ना. शर्करा योग आपण म्हणू शकतो याला. करेक्ट. आणि हिला पाहून अजूनही मला असं वाटतं, म्हणजे मी ये जा म्हणते, पण कार्यामुळं ते अहोजाऊच म्हटलं पाहिजे खरं, की दिवस तुझे हे फुलायचे, झोपाळ्या वाचून झुलायचे. म्हणजे इतकं त्यांच्या बाबतीत काय सांगू आणि काय नको असं आहे. तर वेळेचं बंधन असल्यामुळं आता त्यांच्या कार्याचा आढावा आपण सर्वप्रथम घेऊया. नीलमताई, तुमच्याविषयी खूप काही ऐकलंय. आपली भेट तशी कमी झाली, पण तुमच्या कार्याचा आढावा हा प्रत्येकापर्यंत पोहोचावा आणि त्यातून प्रत्येकाला काहीतरी प्रेरणा मिळावी. तर असे अनेक पैलू तुमच्या कार्याचे आहेत. तर आपण कुठून सुरुवात करूया? तर आपण, मला वाटतंय, तुमचं बालपण, शैक्षणिक, नंतर महाविद्यालयीन, त्यामध्ये तुम्हाला असलेली स्पोर्ट्सची आवड, तुमचं नेतृत्व किंवा वक्तृत्व, या सगळ्या बाजूला स्पर्श करणारं असं हे एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व आहे. तर तुम्ही त्यावर काय सांगू इच्छिता किंवा तुमचं मत काय आहे? स्वतः व्यक्त व्हा त्याच्यावर. खरं तर सगळेजण तुम्ही मला आपल्या चॅनलवर ओळखताच. मी जास्तीत जास्त आपणापर्यंत पोहोचण्याचा आणि चांगल्या व्यक्तींना आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण आज खरंच हा दुर्मिळ योग आहे की मीच माझ्या चॅनलवर, पण सगळ्या लोकांसमोर यांच्यामुळं मी येते. त्यामुळं संध्याताईंना खरंच मी त्यांची आभारी आहे की त्यांनी मला याच्यासाठी प्रवृत्त केलं की नाही, तुझा इंटरव्ह्यू झाला पाहिजे. आणि यांनी विचारलं तसं बालपणापासून खरं तर सगळ्यामध्ये फक्त पार्टिसिपेट होणे. खरं तर आमची त्याच्यामागे आईची प्रेरणा असायची की नाही, आपण सगळं करायचं. अशक्य असं जगामध्ये काही नसतं. त्याप्रमाणे सगळ्यामध्ये पार्टिसिपेट होणे. पण मी लहानपणी खूप अबोल होते बरं का. आत्ता एवढी बडबड करते, पण मी लहानपणी काय, अगदी लग्न झाल्यावर 10 वर्षापूर्वी सुद्धा मी अबोलच होते. पण सगळ्यामध्ये भाग घेणे, सगळ्यांच्यात मिक्सअप होणे आणि आपल्या घरातलं वळण संस्कार, ह्यामुळे आपण नेहमी मितभाषी, पण संस्कार चांगले, वळण चांगले, त्यामुळे सगळ्यांच्या बरोबर वागणूक जी आपली असायची, त्या वागणुकीनं लोक आपल्याला आपसुक जवळ यायचे. आणि थोडंसं कष्ट करण्याची तयारी किंवा एक जिद्द मनात असायची की मी ह्याच्यात पार्टिसिपेट केले ना, माझा नंबर आलाच पाहिजे. त्या जिद्दीनं आपण करायचो. त्यामुळे कसं, सगळ्यात नेहमी पहिल्या 2 मध्ये, पहिल्या 5 मध्ये राहत गेले आणि संधी पण मिळत गेली आणि आजूबाजूच्या सगळ्यांनी ती संधी दिली पण म्हणायला हरकत नाही. त्यामुळे तेव्हापासून म्हणजे नेतृत्व गुण म्हणा, वक्तृत्व गुण म्हणा, हे सगळे कला क्षेत्र सगळं एक एक डेव्हलप होत गेलं. नंतर महाविद्यालयामध्ये, आणि महाविद्यालयामध्ये तर त्या काळी तर शिकायचं म्हणजे खूप अवघड गोष्ट होती. आणि मला शिकायचं होतं सायन्समध्येच, आणि आम्ही त्यातले गुजराती फॅमिलीमधले, त्यामुळे घरामध्ये तसा भरपूर विरोध झाला की सायन्सला जायचं नाही वगैरे. पण मला तेच शिकायचं होतं. शेवटी मी तेच मिळवलं आणि सायन्समध्येच मी शिकले. पण त्यासाठी मला खूप झगडावं लागलं. पण घरच्यांनी सुद्धा की नाही बाबा, हिला ह्याचीच आवड आहे ना, तर हे करू दे, असं सपोर्ट पण केलं. त्यामुळं मी माझ्या मनासारखं शिकू शकले. खरं तर मला व्हायचं होतं डॉक्टर, पण म्हणजे नियतीचं काहीतरी असं ठरलेलं असतं की मी ऍक्च्युली MBBS किंवा आपली आयुर्वेद दुसरी कसलीही डॉक्टर नव्हता, मी हिलिंगची डॉक्टर झाले. म्हणजे माझी जी बालपणापासूनची डॉक्टर होण्याची इच्छा होती
ती मी डॉक्टर झाले, पण अशा वेगळ्या पद्धतीने झाले. नाही, खरोखर कौतुकास्पद आहे. म्हणजे ध्येयपूर्ती करण्यासाठी हा. जे श्रम किंवा कष्ट करावे लागतात त्यामध्ये कुठेही यांनी पाऊल मागं घेतलेलं नाही. कॉलेजमध्ये तर एखाद्या तळपत्या सूर्यासारखं त्यांचं व्यक्तिमत्व, मग ते खेळ असू दे, स्टेज असू दे, अभ्यास असू दे किंवा समाजसेवा करण्याचं एक भान असू आणि दे. आम्हाला समाजसेवेची तेव्हा संधी पण भरपूर मिळत होती बरं का. त्यामुळे आम्ही त्याच्यात पार्टिसिपेट व्हायचो आणि मी कॉलेज एलार होते, बिनविरोध निवडून आलेली. ते म्हणजे बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असं म्हणू शकतो आपण. कारण आत्तापर्यंतचा त्यांचा जर प्रवास बघितला तर खूपच म्हणजे अचंबित करणारं असं त्यांचं कार्य आहे. मग आता आपण त्यांना असं एक मिनिट, त्याच्यातलं हा. मी फक्त एकच हा. गोष्ट सांगेन की हा. मी झुलॉजी विषय घेतलेला, हां त्याला परत भरपूर विरोध झालेला. पण तरी पण मला त्याच्यातच करायचं होतं आणि शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये त्यावेळी मी फर्स्ट क्लास फर्स्ट वा आले. वा वा. आणि कॉन्व्होकेशनच्या वेळेला लता मंगेशकरच्या हस्ते मला केवढं मिळालं भाग्य. होतं. त्यामुळे म्हणजे म्हणजे भाग्य खरंच आणि I am so कर्तृत्व याचा एक हा. अनोखा संगम म्हणजे जे काही त्यामध्ये मी आपल्याला- झगडा केला हो. त्याचं एक बक्षीस मिळालं असं म्हणायला हरकत चिरस्मरणीय नाही, असा हा हरकत प्रसंग आहे नाही. खरोखरीच अगदी. आणि मग तुमचा त्याच्यानंतरचा प्रवास, मग कौटुंबिक त्यामध्ये आलेले चॅलेंजेस किंवा समाजसेवा करत असताना आलेले चॅलेंजेस, तर बाहेरचं कार्य आणि कौटुंबिक कार्य याचा एक सुरेख तुम्ही सुवर्ण बिंदू गाठलेला आहे, सुवर्ण मध्य. बरोबर. तर त्यामधले तुमचे काही अनुभव सांगता का? हो, सांगेन ना, नक्कीच. कारण पहिली लग्न झाल्यानंतर एक 15 वर्ष तरी त्यावेळेचं ऑर्थोडॉक्स हो. सगळं होतं, आमची जॉईंट फॅमिली. त्यामुळं मी मनात विचार आणणं सुद्धा अवघड होतं की मला काही करायचं आहे. पण आतली जी माझी उर्मी होती ती मला स्वस्थ बसू देत नव्हती. आणि माझ्या घरी तसं जरासं माझं काय नेचर आहे किंवा मला काय पाहिजे हे माझ्या मिस्टरांना बऱ्यापैकी लक्षात आलेलं. त्यामुळं थोड्याफार गोष्टीत ते मला नेहमी चांगले बुक्स आणून देणे किंवा चांगल्या गोष्टीत कुठे चांगले लेक्चर असेल, कुठे काय कार्यक्रम असेल घेऊन जाणे वगैरे. आणि मग हळूहळू मुलांच्या शाळेमध्ये जायचं मीटिंगला, आणि त्यावेळेला मुलांच्या स्कूलमध्ये शिकवायला जायचं. असं हळूहळू करून मी घरातनं बाहेर पडायला सुरुवात केली. कारण त्यावेळेला घरात सगळ्यांना मनवून बाहेर पडायला लागायचं. कुठलंही मनानं असं करता येत नव्हतं. तेव्हा आम्हाला कुठलीच मोकळीक नव्हती. आणि असं करत 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 मग हळूहळू थोडं, मग त्यानंतर एक आमच्या गुजराती समाजातला एक ग्रुप चालू झाला. मग त्या ग्रुपला जॉईन झाले. मग नंतर मुलांना कुठे कराटेला घेऊन जा, कुठे जुडोला घेऊन जा, कुठे स्विमिंगला घेऊन जा. आणि आमची जॉईंट फॅमिली, त्यामुळं आमच्या घरातल्या 3 जावांच्या 7 मुलांचं सगळं मी बघायचे. मग त्यांच्याबरोबर जुडोला गेले ना की तो जुडो क्लास मी पण जॉईन केला. तिथेच बसायचे तासभर, त्याच्यापेक्षा मी जॉईन केला. म्हणजे असं करत करत मी हळूहळू माझी भीड मोडत गेले आणि बाहेर पडत गेले. आणि मग त्यानंतर एक क्षण असा आला की स्वयंसिद्ध आमच्या घराच्या समोरच होतं. अच्छा. त्यामुळं कांचनताईंची एक नेहमी प्रेरणा मिळायची त्यांचं, आणि त्यांच्या संपर्कात पण आले. आणि त्यांच्याबरोबर थोडंफार कार्य सुरू झालं. ह्या सगळ्या वेगवेगळे जे ग्रुप्स झाले त्या ग्रुप्समध्ये पहिल्यांदा मेंबर झाले. आणि मगाशी म्हटलं तसं की काही स्पर्धा ठेवली की मी भाग घेतला की त्यात नंबर आला. असं 6 महिन्यात बघितल्या प्रत्येक ठिकाणी मी ऑटोमॅटिक डायरेक्टर होत गेले. कारण हिच्यामध्ये काहीतरी गट्स आहेत हे समोरच्याला लगेच लक्षात यायचं. अशा पद्धतीनं मी सगळ्या ग्रुप्समध्ये डायरेक्टर वगैरे होत गेले. म्हणजे असं आपण म्हणू शकतो की यांच्या मिस्टरनी यांना खूपच व्यवस्थित support साथ केला. दिली. तर प्रश्नच एका नाही. यशस्वी पुरुषाच्या मागे जशी एखादी स्त्री असते तशी ह्या यशस्वी स्त्रीच्या मागे यांचे पती आहेत. करेक्ट. आणि त्यांची मुलं पण त्यांना खूप सपोर्टिव्ह खूपच आहेत. सपोर्ट करतात. हो, म्हणजे तू एक हात पुढं केलास तर 10 हात पुढे येतात. करेक्ट. पण एक हात पुढं करणं इतकं महत्वाचं, बरोबर. तो योग्य वेळेला करणं, ते तुम्ही केलेले. आणि दुसरं कसं, मगाशी तुम्ही म्हणता तसं सांसारिक जबाबदाऱ्या घेऊन हे करत असताना माझ्या पहिल्यांदा मनाचा झगडा. हो. दुसरी गोष्ट की नेमकं आपण काहीतरी करायला घेतलंय की त्यावेळेला घरातली काहीतरी अडचण ही ठरलेलीच, तर ती आपण म्हणजे अगदी मानसिक शक्तीवर, शारीरिक शक्तीवर पार करून तुम्ही जर पुढे गेला तरच ते तुम्ही अचीव्ह करू शकता. हा मला प्रत्येक ठिकाणी आलेला अनुभव आहे की इतक्या अनंत अडचणी आल्या पण मला ते करायचंच होतं आणि मी ते जिद्दीनं केलं. म्हणूनच अर्थात मी आजपर्यंत म्हणजे पहा इथपर्यंत की आलेली आहे. हे की आपण शिकण्यासारखं आहे की काही करताना अडचणी ह्या येणारच त्या, येणारच. येतातच आपण त्या. काय पाहतो की ती व्यक्ती यशस्वी झाली आणि मग कुणी म्हणतं की नशीब चांगलं आहे. ते नशीब नशीब नाहीये, नाहीये. ते खेचून आणलेलं यश आहे. करेक्ट. तर ते तुम्ही पाहात. बरोबर. त्याच्यामागचा जो स्ट्रगल आहे तो तेवढाच महत्वाचा आहे. आपण कळसाला नमस्कार करतो पण पायाला पडलेला दगड, त्याचा त्याग आणि त्यासाठीचे कष्ट हेही तितकेच महत्वाचे आहेत.
तर त्यांच्यापासून आपण हे शिकायला हवं की कितीही अडचणी आल्या तरी त्याच्यावर मात करून त्यांनी आत्तापर्यंत हा जो प्रवास केलेला आहे आणि इतकी शिखरं गाठलेली आहेत, त्यांच्या शिखरांची म्हणजे आपण जर मोजायला बसलो तर आपण दमून जाऊ. पुष्कळ अवॉर्ड्स त्यांना मिळालेले आहेत. तर त्यांनी लेखन कार्यामध्ये पण केले आणि सामाजिक कार्यामध्ये पण त्यांचं त्यांनी कार्य केलेलं आहे. तर त्याचा आढावा थोडक्यात आपण घेऊयात का? हो चालेल ना. तुमच्या लिखाणाविषयी काही हा, बोलाल किंवा लिखाणाविषयी anchoring म्हणजे विषयी? लिखाण सुद्धा असं मला काही फारसं येत होतं असं नाही, पण ते स्वानंदी ग्रुप जो आहे त्याच्याकडे त्यांच्यामध्ये जॉईन होऊन तिथे लिहायचा प्रयत्न केला. म्हणजे मी प्रत्येक गोष्ट माझ्या ते आतूनच की हे मला करायचंय ना तर हे शिकायचंय, आणि त्यासाठी ते कष्ट घेऊन ते शिकत गेले. त्यातून लेखन प्रवास चालू झाला. त्यातून मग पेपरमध्ये वगैरे इव्हन रेडिओवर पण मी प्रोग्राम केले होते. हा. आणि त्याच्यानंतरची गोष्ट अशी की हे सगळं सोशल ऍक्टिव्हिटी चालू असतानाच मला रेकीच्या संदर्भात ऐकायला मिळालं. आणि मग ते फक्त एक लेक्चर ऐकलं आणि त्यातून त्यांनी असं सांगितलेलं तेव्हा की तुम्ही म्हणजे जे काही आम्ही शिकू ते तुम्ही केला महिना 2 महिने तर तुम्हाला ते केल्यानंतर त्याचे रिझल्ट येणारच येणार. ही हिलिंग पॉवर आहे. आणि त्याच्यामध्ये मी सायन्स स्टुडंट असल्यामुळे मला हजारो प्रश्न पडले. सगळ्या प्रश्नांचं मी निरसन त्यांच्याकडे केलं. त्यांनी मला एकच सांगितलं की तुम्ही काय करता. मी म्हणलं तेव्हा मी हाऊसवाईफच होते, काही मी काही करत नाही. म्हणलं तुम्ही एक करा, फक्त हा कोर्स शिका आणि नंतर तुम्ही तुमचे अनुभव सांगा. मग जगात असं काही असू शकेल का की आपण असे हात केले की ते हिलिंग होईल आणि पुढच्या सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. ह्या फक्त उत्सुकतेपोटी मी ते शिकले. आणि त्याच्यामध्ये म्हणजे शिकलेल्या दुसऱ्या दिवशीपासून रिझल्ट यायला मला चालू झाले. पण तरी मी सायन्स स्टुडंट ना, मी नाही हे कावळा बसायला आणि फांदी मोडायला गाठ पडते, हे काही त्याच्यामुळं होत नाहीये हे मला वाटत गेलं. पण त्याच्यानंतर पुढे नाही, ते म्हणले तुम्ही 6 महिन्यांनी परत त्यांना भेटला. ते म्हणे आता तुम्ही सेकंड रेकी करा. आणि मग मी सेकंड रेकी केल्यानंतर तर बापरे इतके जबरदस्त रिझल्ट की म्हणजे मला कुठेतरी विश्वास ठेवावाच लागला की आपल्याला समजो किंवा न समजो, कळो किंवा न कळो, आपण जे म्हणतो ना कोणीतरी आहे, तो जो कोणीतरी आहे ना तो तेव्हा आपल्या पाठीशी येऊन उभारतो. आणि त्यामुळं ते घडतं. म्हणजे त्याच्यामध्ये पण परत हेच आलं की तुमची पॉझिटिव्हिटी, तुम्ही समोरच्याबद्दल काय विचार करता किंवा त्यांनी बरं व्हावं ही तुमची जी भावना आहे, त्यावेळेला त्या टेलिपॅथीनं तुम्ही दोघं एक होत असता तुमच्या भावनिक लेवलला, आणि ते त्यांना बरं करते. म्हणजे हे युनिव्हर्सल पॉवर आहे की जी करते. मग त्याच्यानंतर सेकंड रेकी नंतर मला तेव्हा माझी मुलं वगैरे लहान होती आणि हे 1-2 आर्टिकल दिले पेपरमध्ये. तर त्याच्यावरून मला आपले अनिल मेहता, आपले मेहता ब्रदर्सचे भेटायला आले आणि म्हणे की भाभी तुम्ही खूप छान लिहिलंय, कुणाकडे लिहून घेतलं. म्हटलं नाही मीच लिहिलंय. म्हटलं मग म्हणे तुम्ही एवढं छान लिहिताय तर तुम्ही ह्याच्यावर पुस्तक का लिहित नाही. ऍक्च्युली तेव्हा माझी सेकंड रेकीच झालेली होती. मी मास्टर पण झालेले नव्हते. माझा धाकटा मुलगा 12वी झाल्यानंतर मास्टर करायचं असं मी ठरवलं होतं. मग त्यावेळेला सगळ्यांनी मी म्हटलं मला पुस्तक लिहिणं अवघड आहे, कारण हे लेख लिहिणं ठीक आहे, पण त्यांनी पण खूप मला प्रेरणा दिली. आणि माझी मुलं, मम्मी तू एवढं छान बोलतीस, तू का लिहू शकणार नाहीस, तू प्रयत्न तरी कर. ते मी काहीतरी 6 महिने शेवटी बसून म्हणजे अगदी आता ह्या सगळ्यांना पाहिजे म्हणून लिहिलं, पण पाठवून दिलं बाळ सगळं लिहून. पण मला काही असं कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं की माझं पुस्तक होईल म्हणून. आणि त्यांचा फोन आला पुढे 2 महिन्याने की भाभी तुम्ही किती सुंदर लिहिलेलं आहे, फक्त ते सायंटिफिक भाषा असल्यामुळे त्याला थोडं तुम्हाला हे करायला मी कोणतरी एक मदतनीस देतो आणि तुम्ही करू शकताय. म्हणजे हे फक्त माझ्या मुलांच्या प्रेरणेमुळे म्हणा किंवा अनिलबेनच्यामुळे किंवा ते नियतीनं घडवून आणलं म्हणा. जे सेकंड रेकीवर मी जे पुस्तक लिहिले त्याचं आणखी एक वैशिष्ट्य मला पुढचं सांगायला आवडेल की हे लिहिल्यानंतर जगातले 25 रेकी ग्रँड मास्टर्सचे मला कॉल आले की एवढं सुंदर तुम्ही कसं काय पुस्तक लिहिलंय म्हणून. मी म्हटलं मला आमच्या टीचरनी जे शिकवलं आणि त्यांच्यावर मी 2 वर्ष प्रॅक्टिस केली होती, खूप सेमिनार्स घेतले होते, त्या माझ्या अनुभवातनं मी लिहिलेलं आहे. तर ते म्हणे आम्ही मास्टर्स असून आम्हाला ज्या गोष्टी माहिती नाहीत त्या गोष्टी तुम्हाला ह्या पुस्तकातून आम्हाला कळल्या. म्हणजे त्यामुळं खरंच आमच्या सरांचे पण धन्यवाद आहेत की आम्हाला सरांनी इतकं छान शिकवलं आणि त्यामुळे आम्ही हे सगळं करू शकलो. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की हे व्यक्तिमत्व केवळ आत्मकेंद्रित नाहीये, तर ते जनमानसापर्यंत पोहोचण्याचं आणि म्हणजे असे जे काही गरजू लोक आहेत त्यांना मदत करण्याचं, त्यांच्यासाठी काहीतरी उच्च आणि सात्विक हेतून केलेलं हे काम आहे. तर त्याचा गौरव तर झालाच पाहिजे.
म्हणजे इतक्या लोकांनी ते गौरवलेलं आहेच, पण आज ह्या माध्यमाच्या द्वारे मी अशा उत्तुंग व्यक्तिमत्वास आणि त्यांच्या सेवाभावी वृत्तीस एक मानाचा मुजरा करावा असं वाटतं. आणि त्यांचं इथंच कार्य थांबलेलं नाहीये, तर सामाजिक कार्याच्या अनेक शाखा त्यामध्ये त्या खूप आहेत. बहरलेल्या आहेत, आणि फुललेल्या आहेत. तर त्याविषयी काही सांगा. त्याविषयी सांगेन, पण परत रेकीचं अजून एक दोन वाक्य सांगेन की हां. म्हणजे साधारण 93 मध्ये हां. मी रेकी शिकले. 2002 मध्ये मी रेकी ग्रँड मास्टर झाले. तेव्हापासून आज तागायत हां. माझं रेकीचं कार्य सततपणे सुरू आहे. भरपूर सेमिनार्स घेतले मी, भरपूर लोकांना हिलिंग केलं. म्हणजे ह्या गोष्टी तर करतच आलेले आणि साईड बाय साईड माझं सगळं सामाजिक कार्य पण चालू होतं. त्याच्यामध्ये सखी सबला ग्रुप आहे, भारतीय जैन संघटना ग्रुप आहे, त्यानंतर स्वानंद सखी ग्रुप होता, नंतर कांचनताईंच्या बरोबर कार्य करत होते. म्हणजे माझं लेक्चर तर मी वक्तृत्वामध्ये असल्यामुळं त्यांनी मला त्याच्यामध्ये पण खूप सपोर्ट केला कांचनताईंनी. आणि त्यांना येणारी लेक्चर्स नंतर त्या मला डायव्हर्ट करत होत्या की येणाऱ्याने सांगायचं माझ्यापेक्षा ह्या छान लेक्चर देतात, तुम्ही ह्यांना घेऊन जावा. त्यांच्यामुळे मला अगदी सांगली आजूबाजूच्या सगळ्या सिटीमध्ये, उगार वगैरे सगळ्या कॉलेजेसमध्ये, सगळ्या मोठमोठ्या ग्रुप्समध्ये मला त्यांच्यामुळं वक्तृत्वाची संधी मिळाली. आणि ह्या सगळ्या ग्रुप्समध्ये मी कार्य करत असताना सोशल ॲक्टिव्हिटी मी खूप केल्या. म्हणजे त्याच्यामध्ये मग आता आपल्या अगदी इथल्या ज्या स्वयंसिद्धामध्ये ज्या कामगार स्त्रिया आहेत त्यांना अगदी महिन्या 2 महिन्याचे लागणारं, म्हणजे सगळ्या स्त्रियांच्या मध्ये बी कॉम्प्लेक्स कमी असतं, तर त्याच्या गोळ्या महिन्याच्या पुरवण्या, असे साधारण 10 ते 12 ग्रुप्समध्ये मी ह्या सगळ्या दिलेल्या. मग त्याच्यामध्ये अपंग, मतिमंद, अंध, त्यानंतर आपलं ह्यांचं नसीमा दिदी उजरूकची संस्था, त्यांच्या संस्थेमधल्या, आणि आजूबाजूला परत ते काय हे म्हणतात ते आपल्या त्या नाव विसरले मी त्यांचं. अशा बरेच ज्या क्षेत्रामध्ये त्यांच्यापर्यंत कोणी पोहोचू शकत नाही किंवा ते खर्च करू शकत नाहीत, अशा सगळ्या ग्रुप्सना, ते हिजडे वगैरे म्हणतो ते त्यांचा ग्रुप, अशा सगळ्या ग्रुप्सना तृतीयपंथी तो शब्द मला मगाशी रिमाइंड झाला नाही. अशा सगळ्या ग्रुप्सना हुडकून त्यांना महिन्याचे कोर्स, एवढंच नाही तर भादोले, वडगाव आजूबाजूच्या सगळ्या ठिकाणी पण आम्ही जाऊन ते महिन्याचे त्या एका स्त्रीला 1 महिन्याचं पुरेल असं आपण त्या गोळ्या सगळ्या वाटप केलेल्या. आणि त्याच्यानंतर 2 लाख पुस्तकांचं मी एक प्रोजेक्ट केलं. त्याच्यामध्ये वर्षभर माझी, अर्थात त्याच्याबरोबर भारतीय जैन संघटनेची टीम होती की ज्याच्यामध्ये मी महाराष्ट्र राज्याची अध्यक्ष होते 2 वर्ष. त्यावेळेला मी हे कार्य केलं. आणि सगळ्या टीमनी वर्षभर आम्ही अगदी बालवाडीपासून, म्हणजे बालकथेपासून अगदी MPSC UPSC पर्यंतची सगळ्या प्रकारची पुस्तकं जमवली, सॉर्टिंग केलं, कोल्हापूरच्या आजूबाजूच्या सगळी गावं सर्वे केली, आणि सगळ्या वडगावच्या आजूबाजूच्या 3 ते 4 स्कूल्स आहेत की जिथे खूप गरज होती लायब्ररीची, तिथे जाऊन ते सगळं डोनेट करून पुढे वर्षभर त्यांचं काम असं चालू ठेवलं की ह्या स्कूलला आलेली किंवा ह्या वर्गाला आलेली पुस्तकं त्यांनी पुढच्या वर्षी त्या स्कूलला द्यायची. म्हणजे हे सगळं मी नंतर करत होते, सगळं बघत होते. आणि त्याच्यानंतर त्या मुलांनी महिन्यानी एकदा वाचलेली स्टोरी तुम्ही कथा म्हणून सांगा, निबंध म्हणून सांगा, किंवा वक्तृत्वमधनं सांगा, किंवा ॲक्शन करून सांगा, असं पण त्यांना बसून दिलेलं. म्हणजे जे जे समजेल, जे जे मला आकलन होईल आणि मला सगळेजण साथ देतील त्याप्रमाणे सगळं करत गेलेले आहे. म्हणजे घेणाऱ्याला असं वाटावं की देणाऱ्याचे हात हजारो, दुबळी माझी जोडी, इतकं यांनी भरभरून हजारो हाताने दिलेलं आहे. तर तेव्हा आम्ही मेडिकल कॅम्प्स पण खूप घेत होतो. त्याच्यामध्ये म्हणजे फाटलेले ओठ वगैरे हे ते सगळं फ्री ऑफ चार्ज. 3 किंवा 4 दिवस मुंबईचे वगैरे यायचे मोठमोठे डॉक्टर्स, असे पण खूप कॅम्प्स केलेले आहेत. परत आपलं जेव्हा पूर आला त्यावेळेला, पुराच्या वेळेला अक्षरशः एवढ्या पाण्यातून आम्ही सगळ्या महिला डोक्यावरनं घेऊन जाऊन आम्ही त्यांना प्रत्यक्ष जागेवर जाऊन मदत करून आलेलं आहे. म्हणजे खूपच कौतुकास्पद आणि प्रेरणादायी आहे हा सगळा प्रवास. सगळं करत गेलेलो आहे. आणि त्यामुळे मग ते बाकीचं माझं लिखाण होतं हे तर सगळं होतच होतं. मग त्यामुळेच ते मला असं वाटतं की त्यावेळेला जे काही अवॉर्ड्स मिळाले त्याचं कारण ते एक असू शकेल. आणि खरं तर माझं आता इतकं सगळं कार्य नाही की मी आता ते काही सगळं सांगू शकत नाही, तरी पण थोडंसं सांगायचं आपण काही फोटोज वगैरे प्रयत्न ते पण करूया. की हे साधारण काय अगदी पुस्तक मैत्रीपासून म्हणजे खूप लेक्चर्स, डेमोज, वेगवेगळी भाषणं, त्यानंतर सूत्रसंचालन, आणि म्हणजे अगदी कुठलाही विषय तुम्ही सांगा
मी त्याच्यावर भाषण देऊ शकते. म्हणजे तेवढा त्यावेळेला स्टडी करायचे आणि त्याप्रमाणे त्याच्याने अजूनही म्हणजे करू शकते. त्यानंतर आमचं एक स्वरसंगीत महिला मंडळ होतं. त्या महिला मंडळाच्या ह्याच्यातून पण आम्ही खूप सामाजिक ॲक्टिव्हिटी केल्या की ज्यामध्ये खास मला सांगायला आवडेल की मी 2 का 3 वेळा जेलमध्ये जाऊन आले. त्याच्यामध्ये नवीनच आहे माझ्यासाठी पण नाही काय. त्यामध्ये एका वेळी ह्या सगळ्या महिलांना घेऊन आम्ही राखी पौर्णिमेचा तिथे कार्यक्रम केला. आणि दुसरा कार्यक्रम मी जो केला तो तिथल्या सगळ्या लोकांना रेकीची माहिती देऊन त्यांना त्यांचं जे काय आहे आयुष्य आणि त्यातून त्यांनी पॉझिटिव्हिटीकडे कसं यावं यासाठी त्यांनी माझं लेक्चर अरेंज केलं होतं. तर तिथे जाऊन त्यांना मी ते सगळं 1 तासभर बोलून आले. पण तो जो काही अनुभव होता ना तो इतका वेगळा होता ना. एकतर एवढे हजारो पोलीस आजूबाजूला आणि हे सगळे कैदी आणि कैद्यांचं पण ऐकून आपल्याला माहिती असतं आणि त्या सगळ्यामध्ये मी एकटी लेडीज बापरे. म्हणजे ते इतकं असं होतं ना. अर्थात माझ्याबरोबर सगळे आमच्या करवीर साहित्य परिषदेची पण मी डायरेक्टर होते आणि ते त्यातले करवीर साहित्य परिषदेचे ते माझ्याबरोबर आले होते भगत सर म्हणून. ते आता एक्सपायर झालेत. आणि त्यांच्याबरोबर जाऊन तो जो काही म्हणजे मला आता सुद्धा अंगावरती आठवण आली तरी काटा येतो. पण त्यावेळेला सगळं जेल फिरून बघून त्या सगळ्या लोकांकडे म्हणजे मला सांगायला आणखी जास्त आवडेल की त्यात मी शेवटी 10 का 20 मिनिटाचा मेडिटेशनचा पाठ घेतला. ते घेतल्यानंतर त्यातले 15 ते 20 कैदी अक्षरशः रडले. म्हणजे इतकं म्हणजे त्यांना हृदयाला हात अपील झालं घालण्याचं. त्यांना ते. की ह्या हृदयीचे त्या हृदयी आपण असं. म्हणतो तसं अगदी हृदयाला हात घालण्यासारखं ते म्हणजे तसं. कैद्याच्या डोळ्यामध्ये अश्रू आणण्याचं सामर्थ्य त्यांच्या कार्यामध्ये आहे. तर मला वाटतंय हे आपण 2 भागात करायला हवं कारण इतकं कार्यच इतकं मोठं आहे. तर आपण प्रत्येकाला स्पर्श करायचा नुसता जाता जाता म्हटलं तरी हो. त्याला म्हणजे वेळेची मर्यादा पण आहे. तर आपण त्यांच्या कार्याचा आढावा घेत राहणार आता आहोत. त्याच्यामध्ये फक्त तर सामाजिक कार्य आहे तर त्याचं फक्त हे आपण ह्याच्यामध्ये दाखवून बाकीचा आपण दुसरा व्हिडिओ हो. करूयात की हा. लोकमत सखी मंचचा 2009चा सामाजिक क्षेत्रातला मला अवॉर्ड मिळालं होतं. वा वा. आणि त्यानंतर 2016 मध्ये हे जागतिक महिला दिनाच्या दिवशी ह्याच्यामध्ये राज्यस्तरीय सन्मान पुरस्कार 2016 आविष्कार सोशल अँड एज्युकेशन फाउंडेशन कोल्हापूर महाराष्ट्र राज्य भारत यांच्या वतीनं मला माझ्या सगळ्या सोशल ॲक्टिव्हिटीजसाठी मिळालेला होता. वा. आणि असे अजून बरेच आहेत पण आता ते सगळे आपल्याला इथे दाखवणंही शक्य नाहीये. जे काय आणि ह्याच्या जो लोकमतचा मिळाला तो पुरस्कार विसरले तर नाव मी सांगते. हरकत नाही पण पुरस्कार मिळाला. पुरस्कार मिळाला नाही ते आठवलं पाहिजे मला. अरे अगदी आत्ता डोळ्यासमोर होतं आणि विसरले. खूप काही आहे ना त्यामुळे ते असं थोडंसं जमलिंग होते की त्यामुळे ते खूप असे छान कार्यक्रम झाले. म्हणजे जेव्हा केव्हा मिळालं ना तेव्हा मला खरंच वाटलं ह्यांचं नाव मला लक्षात येईल ना. त्यांच्या हस्ते मिळाला होता मला पुरस्कार. आणि हा जो होता आविष्कारचा तो सोलापूरला कार्यक्रम होता. तेव्हा तिथे जाऊन घेतला. तेव्हाही म्हणजे राज्यस्तरीय मिळतोय म्हटल्यावर मला एक असं वाटलं. हा बरोबर त्यांच्या हस्ते मिळालेला. संकपाळ त्यांच्या हस्ते मिळालेला. त्यांच्या हस्ते मिळालेला तर त्याही नाही आहे पण म्हणजे त्यावेळेला ते एक खूप भूषणा होतं की ह्यांच्या हस्ते मला मिळाला म्हणून. तर अशा पद्धतीनं मला जे काही जमेल ते मी कायम नेहमी सामाजिक कार्य करत गेले. आणि जवळजवळ 10 ते 12 ग्रुप्समध्ये मी असल्यामुळं ना सगळ्या ग्रुपमधनं काम करत गेले. संधी मिळत गेली. आणि आता ह्या 10-12 वर्षामध्ये फक्त आता ग्रुप्समधून काम करत होते ते थोडंसं स्लो डाऊन केले. आणि आता माझ्या लेवलला तर माझं काम चालूच आहे. आणि आता नवीन ग्रुप्स आहेत त्या ग्रुप्स आता मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन. धन्यवाद. आपण बंद करा तिकडनं. पुढचं आपण पुढच्या व्हिडिओत भेटू.